वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये एका कथावाचकाचा पुतळा ओढत नेणाऱ्या महिलांची गर्दी, हातात बॅनर, घोषणाबाजीचा आवाज आणि रागाने लालबुंद झालेले डोळे. एखाद्या राजकारणाविरोधात असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पण इथे टार्गेट होता धार्मिक प्रवचन देणारा, कथावाचक म्हणून ओळखला जाणारा अनिरुद्धाचार्य, ज्याच्या शब्दांनी भक्तांना मार्गदर्शन व्हायला हवं होतं. त्याच्यावर महिलांचा असा तुफानी राग का? कारण त्याच्या म्हणण्यानुसार अनिरुद्धाचार्य वेळोवेळी अशा वक्तव्यांचा भडीमार करत आहेत जी स्त्रियांच्या सन्मानावर थेट घाव घालत आहेत. 4 वेळा मी तोंड मारलं, कपाळावर टेस्ट ड्राईव्ह लिहिलं होतं, या ओंगळ, अमानुष आणि महिलांना वस्तू समजल्या जाणाऱ्या भाषेला विरोध म्हणून बनारसच्या महिलांनी रणांगण गाठलं. पुतळ्याच्या चेहऱ्यावर काळं फासलं गेलं, बॅनरवर अपमानास्पद शब्द लिहिले गेले आणि पुतळा चपलांच्या जोडांनी तोडवला गेला. धर्मकथांच्या व्यासपीठावरून महिलांचा अपमान करणाऱ्या अशा व्यक्तीवर कारवाईची मागणी जोर धरते. कथावाचक की अपमानकारक हा प्रश्न आता सरळ सरळ रस्त्यावरच्या लोकांपर्यंत पोहोचलाय. महिलांनी दिलेला इशारा स्पष्ट आहे. कारवाई नाही झाली तर देशभर महिलांच्या चळवळी उभ्या राहतील. नेमकं या कथावाचक अनिरुद्धाचार्याने काय म्हटलंय आणि त्याच्या विरोधात महिलांनी मोर्चा का काढला, त्याचा निषेध नेमका काय केला, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. वाराणसी हे शहर जे अध्यात्म, परंपरा आणि धार्मिकतेचं केंद्र मानलं जातं, तिथे एका कथावाचकाच्या विरोधात महिलांचा प्रचंड आक्रोश उसळला. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर संतापलेल्या शंकर सेना उत्तर प्रदेश महिला विंगच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक महिलांनी त्यांचा पुतळा तयार करून त्यावर काळा रंग ओतला, अपमानजनक स्लोगन लिहिले आणि सार्वजनिक ठिकाणी तुफानी आंदोलन छेडलं गेलं. या आंदोलनात लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत सर्वजणी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातात बॅनर होते, पोस्टर होते, घोषणाबाजी दिल्या जात होती आणि चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. पुतळ्याला ओढत, जोड्यांनी मारत त्यांनी थेट रस्त्यावर निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्या महिलांचं म्हणणं होतं की अनिरुद्धाचार्य वेळोवेळी अशा प्रकारची विधानं करतात जी महिलांच्या सन्मानाला तुडवणारी आहेत. समाजात महिलांविषयी संशय, तुच्छता आणि नकारात्मकता वातावरण निर्माण करणारी ही भाषा आहे. एका कथावाचकाच्या तोंडून अशी वक्तव्य येणं हे कुटुंब व्यवस्थेला, विश्वासाला आणि मातृत्वाच्या मूल्यांना धक्का देणार आहे. आंदोलनाचं नेतृत्व शंकर सेना उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षा प्रियंका द्विवेदी यांनी केलंय. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर सरकारने आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर महिलांना अधिक कठोर पावलं उचलावी लागतील. इतकंच नव्हे तर आत्मदहनासारख्या टोकाच्या भूमिकाही त्यांनी सूचित केल्या. महिलांचा आरोप होता की अनिरुद्धाचार्य यांच्यावर केवळ सामाजिकच नव्हे तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून एक निवेदन वाराणसीच्या जिल्हाधिकारी यांना दिलंय. त्यात त्यांनी मागणी केली आहे की अनिरुद्धाचार्य यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक शोषण संबंधित कायद्यांखाली गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी. या आंदोलनाच्या वेळी पोलीसही मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी महिलांना हस्तकला संकुलापुढेच थांबवलं. महिलांची इच्छा होती की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन थेट तेथे कारवाईसाठी दबाव आणावा. मात्र प्रशासनानं त्यांना थांबवत नायब तहसीलदार प्रीती पांडे यांच्या मार्फत निवेदन स्वीकारलं आणि कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल अशी हमी देण्यात आली. तथापि आक्रोशित महिलांचा संताप एवढ्यावर शमला नाही. त्यांनी पुतळ्याचा चांगला चाबकून निषेध केला, त्यावर कालिक लावून आपला राग व्यक्त केला आणि सतत घोषणाबाजी करत राहिला. महिलांचा अपमान चालणार नाही, अनिरुद्धाचार्य की गिरफ्तारी करो, स्त्री सन्मान का अपमान बर्दाश्त नाही, अशा घोषणांनी वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं. कथावाचक म्हणून स्वतःला धर्मप्रचारक, समाजसेवक म्हणवणाऱ्या व्यक्तीने महिलांविषयी अशा उर्मट, लज्जास्पद टिप्पणी करणं हा महिलांच्या मते मोठा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळेच या आंदोलनानं एक वेगळा संदेश दिला. धर्मकथांच्या आडून कुणीही महिलांचा अपमान करणार असेल तर त्याला समाज माफ करणार नाही. महिलांनी दिलेला हा इशारा गंभीर होता. त्यांनी सांगितलं की जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर फक्त वाराणसीमध्येच नाही तर संपूर्ण देशभर महिलांचं मोर्चे, आंदोलने आणि उपोषणं सुरू होतील. धर्माच्या नावाखाली स्त्रीचा अपमान ही भाषा समाजाला कधीही स्वीकार्य नाही.
असा ठाम पवित्रा त्यांनी घेतलाय. आज या आंदोलनानंतर एक प्रश्न वाराणसीच्या गल्लीबोळातून थेट राजकीय चर्चेत आला. धर्मकथांचा व्यासपीठ समाजाला दिशा दाखवण्यासाठी आहे की महिलांचा अपमान करण्याचं साधन बनवलं जात आहे, यावर ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीने विचार करायला हवा. कारण वाराणसीतील हा प्रकार केवळ एका कथावाचकाविरोधाचा रोष नाही, तर तो एक मोठा सामाजिक संदेश आहे. महिलांना आजही जेव्हा कोणी कमी लेखतं, अपमानित करतं किंवा वस्तूप्रमाणे वागवतो, तेव्हा त्या फक्त शांत बसून सहन करत नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करतील. अनिरुद्धाचार्य यांच्यावर कारवाई होईल की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. पण या आंदोलनानं इतकं दाखवून दिलं की महिलांचा सन्मान हा आता फक्त भावनिक प्रश्न नाही, तर तो कायद्याच्या चौकटीतून उत्तरदायित्व मागणारा मुद्दा बनलेला आहे. धर्मकथाचं व्यासपीठ लोकांच्या आस्थेचं आहे. ते जर अपमानाचं ठिकाण बनलं तर समाजाची श्रद्धा ही पूर्णपणे ढासळेल. महिलांच्या या आक्रोशाने संपूर्ण देशाला एक चेतावणी दिली, आम्हाला कमी लेखणं थांबवा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. स्त्री ही केवळ सहनशीलतेचं प्रतीक नाही, तर ती अन्यायाविरुद्ध लढणारी शक्तीही आहे. वाराणसीच्या आंदोलनानं पुन्हा एकदा ते जगाला दाखवून दिलं की स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी नाही, तर वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करणारी देखील ती नारी बनते. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? अनिरुद्धाचार्य जे कथाच्या माध्यमातून समाजामध्ये जे वक्तव्य करतात ते योग्य आहेत का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.